या ठिकाणी सायंटिस्ट आदरणीय सोनम वांगचुक साहेब गेली या ठिकाणी 20 दिवस झालं आज जंतर मंतरवरती उपोषणाला बसलेले आहेत। का तर या देशातली जी नीट परीक्षा आहे, विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे, आज विद्यार्थी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या परीक्षेमध्ये पास होऊन आयुष्याची स्वप्न बघून या भारत देशाला या ठिकाणी सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून आज विद्यार्थी या ठिकाणी स्वतःला आपल्या कुटुंबाला सहित या देशाला घडवण्यासाठी ज्यांनी या ठिकाणी हे आज भीमधनुष्य उचललेलं आहे। परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा आज खरं तर सोनम वांगचुकनी घेतलेली या ठिकाणी जी भूमिका आहे, या भूमिकेला आज सरकारनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं नकारात्मक भावनेतून कुठल्याही पद्धतीनं कसलाही प्रतिसाद न देता उलट हुकुमशाही पद्धतीनं आज त्यांना या ठिकाणी तिथून आज उचललं गेलं। प्रसंगी त्यांना त्यांच्यावरती या ठिकाणी त्यांना मारहाण करून त्यांना शिवीगाळी करून आज खरं तर आज भारतातली ही संविधानाला मानणारी ही सगळी जनता आहे किंवा संविधानानं चालणारा हा देश आहे। या देशामध्ये जर हुकुमशाही पद्धतीनं हे जर सरकार वागत असेल तर सरकारच्या विरोधात या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आम्हाला जे दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे चालू आहे त्या संपूर्ण देशामध्ये आज खऱ्या अर्थानं संपूर्ण विद्यार्थी आहे, पालक आहे, संविधानाला मानणारा सर्व संविधानातला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व या ठिकाणी सर्व समावेशक या ठिकाणी इथं घटक आलेला आहे। अशा पद्धतीची दादागिरी या ठिकाणी या देशामध्ये चालणार नाही। अभिव्यक्त स्वातंत्र्य की जे स्वातंत्र्य आहे ते खऱ्या अर्थाने हिरावून घेतलं जाणार नाही। 21 आर्टिकल अंतर्गत या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार या ठिकाणी खऱ्या अर्थानं संविधानाने दिलेला आहे। तो सुद्धा अधिकार इथलं हे सरकार या ठिकाणी खऱ्या अर्थानं घेऊन इथं असणाऱ्या सर्वांना नेस्तनाबूत करण्याचा या ठिकाणी प्रकार चालवलेला आहे। शेतकऱ्यावरती या ठिकाणी अन्याय अत्याचार